नमस्कार. ट्रेडिंग शाळा स्वरूपमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला व्हिडिओ आहे, ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काईट ॲप, झिरोधाचं काईट ॲपबद्दल माहिती देणार आहोत. कारण तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, की काईट ॲपचं अकाउंट कसं ओपन करायचं, त्याबद्दलचा व्हिडिओ होता. या व्हिडिओमध्ये आपण त्या पूर्ण ॲपबद्दल माहिती घेणार आहोत, की ते ॲप कसं युजफुल आहेत किंवा त्याच्यामध्ये कोणते-कोणते फीचर्स आहेत किंवा आपण ते ॲप कसं यूज करू शकतो. सो मी तुम्हाला कंप्लीट टूर देणार आहे त्या ॲपची, की काय-काय ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये अवेलेबल्स, वॉच लिस्ट आपण कशी बनवू शकतो किंवा होल्डिंग्स कसे करू शकतो. सो कंप्लीट इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही आता माझ्या स्क्रीनवरती पाहू शकता. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा लॉग इन कराल, तर लॉग इनमध्ये तुमचं युजर आयडी तुम्हाला टाकलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा पासवर्ड एंटर करा आणि जर तुम्ही ब्राउझर थ्रू लॉग इन करत असाल, तर तुम्हाला तिथं ॲप कोड विचारेल. सो तुम्ही तुमचं काईट ॲप पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवरती इन्स्टॉल करून घ्या. ओके. तिथं तुम्हाला एक ॲप कोड दिसेल. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही जेव्हा लॉग इन कराल, तेव्हा त्या लॉग इन केल्यानंतर त्याच्यामध्ये एक ॲप कोडचा ऑप्शन असतो. तो तुम्हाला ॲप कोड तिथून मिळेल. तो 6 डिजिट ॲप कोड तुम्ही इथं ब्राउझरला एंटर केलं, की तुम्ही लॉग इन करू शकाल. ओके. तर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा लॉग इन कराल, तेव्हा तुम्हाला इथं ब्लँक पेज दिसेल डॅशबोर्डमध्ये. इथं तुमची नॉर्मली इक्विटीची होल्डिंग दिसते. ओके. तुमचे किती होल्डिंग्स आहात त्याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिसते आणि इथं तुम्हाला 1, 2, 3, 4 जे डिजिट दिसत आहेत, तिथं तुमची वॉच लिस्ट असते. जे तुम्हाला इंडेक्स पाहायचे आहेत किंवा जे स्टॉक्स तुम्हाला पाहायचे आहेत, ते तुम्ही इथं ॲड करून ठेवू शकता. तर कोणते-कोणते स्टॉक्स तुम्ही ॲड केले पाहिजे इथे किंवा तुम्ही तुमची वॉच लिस्ट कशी बिल्ड केली पाहिजे, याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला इथं शॉर्टमध्ये देतो. ओके. कालांतराने तुम्ही तुमच्या सोयीनुसार किंवा तुम्हाला जे स्टॉक्स पाहायचे आहेत, ते तुम्ही ॲड इथं करू शकता. ओके. तर नॉर्मली पहिल्या टॅबमध्ये, पहिल्या वॉच लिस्टमध्ये तुम्ही तुमचे इंडेक्स ॲड करून ठेवा. तर इंडेक्समध्ये तुम्ही काय-काय ॲड करू शकता, तर निफ्टी 50चा इंडेक्स ॲड करा, देन बँक निफ्टी ॲड करा, निफ्टी आयटी ॲड करा, इंडिया विक्स ॲड करा, निफ्टी ऑटो ॲड करा, देन निफ्टी फिन सर्व्हिस ॲड करा आणि सेन्सेक्स ॲड करा. इथं तुम्ही जे सर्व इंडेक्स आहेत ते तुम्ही इथं ॲड करून ठेवा. ओके. नॉर्मली आपण निफ्टी 50, बँक निफ्टी यूज करतो. जेव्हा आपण एफ-एन-ओमध्ये ट्रेडिंग करतो किंवा फ्युचरमध्ये ट्रेडिंग करतो, तेव्हा आपण निफ्टी 50, बँक निफ्टीचे चार्ट पाहत असतो. बट तुम्ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी आय-टीचा स्टॉक निफ्टी आय-टीचा पण देखील इंडेक्स ॲड करून ठेवा. सो तुम्हाला आयडिया येईल, की सध्या आय-टीमध्ये कशी मूव्हमेंट चालू आहे, सध्या अप आहे की डाऊन आहे. सेम ऑटो इंडस्ट्रीसाठी किंवा फायनान्स इंडस्ट्रीसाठी, फायनान्स सर्व्हिस इंडस्ट्रीसाठी आणि सेन्सेक्स. सो नॉर्मली मी निफ्टी 50 आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करतो. ओके. तुम्हाला जर सेन्सेक्समध्ये करायचं असेल, तर तुम्ही सेन्सेक्समध्ये पण करू शकता. जे तुम्हाला सूट होतं इंडेक्स, त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. आत्ता आपण ट्रेडिंग नाही करणार आहोत. आत्ता आपला मेन फोकस आहे शिकण्याकडे आहे, लर्निंगकडे आहे. त्याच्यामुळे तुम्ही या पार्टकडे नंतर या. पण सध्या ॲज अ टास्क म्हणून तुम्ही ही वॉच लिस्ट बनवून ठेवा. ओके. ज्याच्यामध्ये फर्स्ट टॅबमध्ये तुम्ही हे सगळे इंडेक्स ॲड करून ठेवा. ओके. सेकंडमध्ये तुम्ही काय करू शकता, सेकंड आणि थर्डमध्ये तुम्ही निफ्टी 50चे जे टॉप 50 स्टॉक्स असतात, म्हणजे निफ्टी 50 हे 50 स्टॉक्सपासून बनत असते. तर ते 50 स्टॉक्स कोणते आहेत, याची इन्फॉर्मेशन तुम्हाला एन-एस-सीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, तिथं जर तुम्ही गेला, तर ही एन-एस-सीची ऑफिशियल वेबसाईट आहे. इथं तुम्ही आला, की इथं तुम्हाला निफ्टी 50चं ऑप्शन दिसेल. इथं तुम्ही निफ्टी 50 सिलेक्ट करा आणि खाली जर तुम्ही गेला, तर तुम्हाला निफ्टी 50मध्ये जे 50 स्टॉक्स आहेत, ते तुम्हाला इथं दिसतील. ते तुम्ही इथं सेकंड, थर्ड टॅबमध्ये तुम्ही ॲड करून ठेवू शकता. ते 50 स्टॉकची जी लिस्ट आहे, ती तुम्ही इथे ॲड करा. सेम तुम्ही बँक निफ्टीची जी लिस्ट आहे, ती पण तुम्ही इथे ॲड करून ठेवू शकता. सो तुम्ही इथं निफ्टी बँक सिलेक्ट केला, तर तुम्हाला म्हणजे निफ्टी बँकमध्ये जे स्टॉक्स येतात, ते तुम्हाला इथे सगळे स्टॉक दिसून येतील. त्याची तुम्ही एक लिस्ट बनवून ठेवा. ओके. कारण जेव्हा तुम्ही इक्विटीमध्ये, कारण आपण स्टार्टिंग एफ-एन-ओमध्ये ट्रेडिंग नाही करणार आहोत, इक्विटीपासून स्टार्ट करणार आहोत. तर तेव्हा ही लिस्ट तुमच्या कामाला येईल. सो तुम्ही आत्ता ही लिस्ट बनवून ठेवू शकता. ओके. अगेन एन-एस-सीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, त्याचा अजून एक यूज आहे म्हणजे तुम्ही जे हॉलिडे असतात, जे गव्हर्नमेंटचे हॉलिडे, त्याची तुम्ही लिस्ट इथं तुम्ही चेक करू शकता. जर तुम्ही Googleवर टाकलं, की मार्केट हॉलिडे,
तर तुम्हाला ही पहिली साईट दिसेल NSEची, ज्याच्यामध्ये तुम्हाला इथं हॉलिडेची लिस्ट दिसेल. सो उद्या मार्केट चालू आहे की नाही याचं जर तुम्हाला कन्फ्युजन असेल, तर तुम्ही इथे येऊन कन्फर्म करू शकता की कोणत्या-कोणत्या डेटला हॉलिडेज आहेत. ओके. आणि जर तुम्ही ट्रिपचं प्लॅनिंग करत असाल किंवा काय, तर तेव्हा पण या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे येऊन चेक करू शकता, की या डेटला हॉलिडेज आहेत ज्यावेळी मार्केट बंद राहील. ओके. सो सेम तुम्हाला ही हॉलिडे लिस्ट तुम्हाला इथून मिळून जाईल. ओके. अजून तुम्हाला मी एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन देतो, की जसं की इथं तुम्ही निफ्टी 50मध्ये जर आला, तर तुम्हाला इथं 3-4 ऑप्शन दिसत आहेत. ओके. पहिलं म्हणजे मी तुम्हाला ॲड कसं करायचं ते तुम्हाला दाखवतो. जर तुम्ही वॉच लिस्ट बिल्ड करत आहात, तर तुम्ही इथं निफ्टी 50 जर टाइप केलं, तर तुम्हाला इथं दिसेल निफ्टी 50 इंडायसेस. जर तो तुम्ही इथं प्लस केला, तर तो तुम्हाला इथं ॲड होईल. ओके. सिमिलरली जर तुम्हाला एखादा स्टॉक्स ॲड करायचा असेल, तर तुम्ही समजा TCS टाइप केलं, तर तुम्ही इथं जर ॲड केलं, तर तुम्हाला ते इथं ॲड होईल. ओके. आता याच्यामध्ये कोणते ऑप्शन्स असतात ते तुम्हाला मी दाखवतो. एक ऑप्शन आहे म्हणजे मार्केट डेप्थ. ओके. नॉर्मली मी हा ऑप्शन यूज नाही करत, पण जर तुम्हाला वाटत असेल की तो ऑप्शन बेनिफिशियल आहे, तर तुम्ही यूज करू शकता. इथं लो आणि हाय त्या डेची प्राईस दिसते. मार्केट कुठं ओपन झालं, आजचा दिवसाचा लो किती होता, म्हणजे निफ्टी आज कुठपर्यंत खालीपर्यंत गेला आणि त्याचा आजचा दिवसाचा हाय किती होता आणि प्रिव्हियस डेचा क्लोज किती होता. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला इथून मिळते. सेम तुम्हाला स्टॉक्समधून जर तुम्ही TCSची इन्फॉर्मेशन चेक केली, तर तुम्हाला इथं जास्त इन्फॉर्मेशन दिसते. जसं की इथं तुम्हाला किती ऑर्डर प्लेस झाल्या, प्लस सेम लो हाय, व्हॉल्यूम किती आहे, प्लस त्याचं लोअर सर्किट किती आहे, अप्पर सर्किट किती आहे, ही त्याची लास्ट ट्रान्झॅक्शन प्राईस आहे, प्लस ॲव्हरेज प्राईस आहे. सो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला इथून मिळते. प्लस निफ्टी 50चा जर तुम्हाला चार्ट पाहायचा असेल, तर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसतो चार्ट. त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं, तर तो चार्ट ओपन होतो. तो तुम्ही चार्ट वेगळ्या टॅबमध्ये देखील पॉप आउट करून ओपन करू शकता. तर इथं तो चार्ट ओपन झाला. ओके. आता याच्यामध्ये हा कंप्लीट चार्ट आहे. हे सगळे जे दिसतायत ग्रीन अँड रेड हे बार आहेत. तर ते बार्स काय असतात किंवा ते कसे रीड करायचे असतात किंवा बारचे टाईप काय आहेत किंवा हे सगळं मी तुम्हाला इन्फॉर्मेशन नंतर सांगणारच आहे. ओके. याच्यामध्ये अजून तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो जसं की इथं नाही का टाईम फ्रेम असते. ओके. 1 मिनिट टाईम फ्रेम, 2 मिनिट टाईम फ्रेम, 3 मिनिट टाईम फ्रेम, सेम 30 मिनिट, 1 अवर. ओके. सो आपण जेव्हा ट्रेडिंग करत असतो, तेव्हा आपण एक टाईम फ्रेम सिलेक्ट करून त्या टाईम फ्रेममध्ये आपण चेक करून त्याच्यानुसार आपण बायिंग सेलिंग करत असतो आणि त्याचे डिसिजन घेत असतो. ओके. तर कोणती टाईम फ्रेम बेस्ट आहे किंवा कोणत्या टाईम फ्रेममध्ये ट्रेडिंग केलं पाहिजे हे आपण हळूहळू पाहणार आहोत. आता हे टाईम फ्रेम म्हणजे काय? तर 5 मिनिट म्हणजे 5 मिनिटची एक कॅन्डल. आता ही जी दिसत आहे ती एक कॅन्डल आहे रेड कलरची. तर 5 मिनिटची एक कॅन्डल. सेम तुम्ही जर 1 मिनिटवर गेलात तर 1 मिनिटची एक कॅन्डल तुम्हाला दिसणार. ओके. 15 मिनिटमध्ये गेलात तर तुम्हाला 15 मिनिटची एक कॅन्डल दिसणार. ओके. सो हे टाईम फ्रेम आहे. त्याच्यानंतर इथं कॅन्डल्सचे तुम्ही वेगवेगळे टाइप सिलेक्ट करू शकतात. इन्स्टेड ऑफ कॅन्डल तुम्ही लाईन सिलेक्ट करू शकतात, एरिया वाईज सिलेक्ट करू शकतात, बार सिलेक्ट करू शकतात. पण नॉर्मली कॅन्डल यूज करतात आणि मी स्वतः कॅन्डल यूज करतो. सो तुम्ही बाकीचे टाइप तुम्ही इग्नोर करू शकता. ओके. त्याच्यानंतर इथे इंडिकेटरचा ऑप्शन असतो. इथं मल्टिपल इंडिकेटर्स आहेत. ओके. पिओटचा ऑप्शन असतो, मूव्हिंग ॲव्हरेजचा असतो. एन नंबर ऑफ इंडिकेटर आहेत. स्टार्टिंगला आता इंडिकेटरचा यूज काय आहे, तर इंडिकेटरच्या बेसिसवरती आपण बाईंग सेलिंगचे डिसिजन घेऊ शकतो. ओके. मी स्वतः स्टार्टिंगला इंडिकेटर यूज करून पाहिले, बट देन मला हळूहळू जेव्हा लर्निंग करत गेलो, तेव्हा मला कळालं की इंडिकेटरपेक्षा प्राईस ॲक्शन बेस्ट आहे. तर प्राईस ॲक्शन म्हणजे काय आहे, तर बेसिकली प्राईस म्हणजे आत्ता जी तुम्हाला प्राईस सांगते किंवा आत्ता जो चार्ट सांगतो, त्याच्यानुसार तुम्ही तुमचे डिसिजन घ्यायचे. कधी बाय करायचं आणि कधी सेल करायचं. ओके. इंडिकेटरनुसार तुम्ही करू शकता ट्रेडिंग. मी नाही म्हणत नाही. स्टार्टिंगला तुम्हाला जर बेस्ट सूट करतं, ते तुम्ही करू शकता. ओके. आत्ता आपण त्या पार्टमध्ये नाही जाणार आहोत. आपण ते नंतर शिकणार आहोत. पण आता मी तुम्हाला जस्ट बेसिक आयडिया देतो, की काईट ॲपमध्ये कोणते ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्याच्याशिवाय इथं एक ऑप्शन असतो, की लॅपटॉप लेआउट सेटअप, ज्याच्यामध्ये तुम्ही सेम चार्ट मल्टिपल विंडोमध्ये पाहू शकतात. मल्टिपल लेआउटमध्ये पाहू शकता. आता तुम्हाला इथं सिंगल चार्ट दिसत आहे. जर तुम्हाला मल्टिपलमध्ये पाहायचं असेल, मल्टिपल म्हणजे 2 लेआउटमध्ये पाहायचं असेल, तर तुम्ही इथं 2 मध्ये सिलेक्ट करा.
तर तुम्हाला इथं 2 डिफरंट लेआउट दिसेल. सो तुम्ही एक चार्ट ठेवू शकता निफ्टीचा. इथं तुम्ही टाईप करा निफ्टी बँक. ओके. सो तुम्हाला इथं बँकचा पण चार्ट दिसून देईल. सो तुम्ही एका वेळी दोन्ही चार्ट पाहू शकता. आता याचा युजफुल काय आहे, याचा युजेस काय आहे, तर कधी-कधी आपल्याला मल्टिपल चार्ट एका वेळी पाहून त्याच्यानुसार आपल्याला ट्रेडिंगचे डिसिजन घ्यायला लागतात. बायिंग, सेलिंगचे डिसिजन घेऊ शकतात. किंवा जसं की आपण ऑप्शन ट्रेडिंग करत आहोत किंवा एफ-एन-ओमध्ये ट्रेडिंग करत आहोत, तर आपल्याला ॲक्चुअल चार्ट, इंडेक्सवाला चार्ट पाहावा लागतो, प्लस ऑप्शनचा पण चार्ट पाहावा लागतो. सो त्याच्यासाठी आपण हे मल्टिपल चार्टवाला ऑप्शन्स आपण इथं मल्टिपल लेआउटवाला ऑप्शन आपण इथं यूज करू शकतो. कारण आत्ता आपल्याकडे मल्टिपल स्क्रीन नाही आहेत. सो सिंगल लॅपटॉपवरती आपण हा ऑप्शन यूज करू शकतो. सो नॉर्मली मी हा ऑप्शन यूज करतो. तर मी कसं करतो, निफ्टी 50चा एक चार्ट एका ठिकाणी एका टॅबमध्ये ओपन राहतो. बँक निफ्टीचा एक चार्ट एका ठिकाणी ओपन राहतो आणि एका ठिकाणी मी 5 मिनिटच्या टाईम फ्रेमवरती निफ्टीचा, जसं आता इथं लावलं आहे, निफ्टी 50चा एका साईडला आणि बँक निफ्टीचा एका साईडला लावतो. प्लस ऑप्शनमध्ये मी एक चार्ट ओपन करून ठेवतो. असे माझे 3-4 टॅबमध्ये हे ओपन राहतात आणि मी त्याच्यामध्ये इकडून-तिकडून मूव्ह करत राहतो, जसं मला जशी गरज पडेल तसं. ओके. तर हा लेआउटचा एक ऑप्शन आहे. प्लस समजा अजून एक सेव्हचा पण एक ऑप्शन असतो. तो मी तुम्हाला दाखवतो. जसं की इथं सेव्हचा ऑप्शन असतो, ज्याच्यामध्ये तुम्ही चार्ट सेव्ह करू शकता. सो समजा तुम्ही इथे काहीतरी एक ड्रॉइंग बनवली किंवा आता समजा मी इथे एक लाईन बनवली, हॉरिझॉन्टल लाईन इथं बनवली. आता ही लाईन काय आहे, कशासाठी यूज करतात किंवा सपोर्ट रेझिस्टन्स काय आहे, हे आपण नंतर करू. पण ही लाईन बनवली आणि हे मला ड्रॉइंग सेव्ह करून ठेवायचं आहे. तर इथं सेव्ह लेआउटचा ऑप्शन असतो, जिथं तुम्ही लिहून ठेवू शकता निफ्टी 50च्या 15 टाईम फ्रेममधला हा चार्ट आहे आणि हे जर तुम्ही सेव्ह केलात, तर हे जसं तसं ओपन लेआउटमध्ये गेल्यानंतर तुम्ही जेव्हा इथं पुन्हा क्लिक कराल, तेव्हा ही तुम्हाला ड्रॉइंग जशीच्या तशी मिळेल. ओके. आणि ही ड्रॉइंग खूप युजफुल असते. त्याच्यानुसार आपण सपोर्ट रेझिस्टन्स पाहत असतो किंवा कोणता चॅनल बिल्ड झाला असेल किंवा त्याच्यानुसार आपण डिसिजन घेत असतो बाईंग सेलिंगचे. सो हा पण एक ऑप्शन आहे. प्लस इथं जर तुम्ही पाहिला तर इथं जर लेफ्टला कॉर्नरला गेला तर इथं ड्रॉइंगचं टूल असतं, ज्याच्यामध्ये मल्टिपल टूल आहेत. एक म्हणजे मल्टिपल लाईन, तुम्ही ट्रेंड लाईन, हॉरिझॉन्टल लाईन, व्हर्टिकल लाईन, पॅरलल चॅनल, जे तुम्हाला हळूहळू यूज करावे लागतील ट्रेडिंग स्टार्ट करताना, जेव्हा तुम्ही एफ-एन-ओमध्ये याल किंवा इक्विटी इक्विटीमध्ये पण देखील होल्डिंगमध्ये जरी तुम्हाला करायचं असेल, तर या सगळ्या लाईन ड्रॉइंगचा आपल्याला यूज होतो. प्लस इथं फिबोनाची सिरीज किंवा मल्टिपल इथं ऑप्शन्स आहेत, त्याचा पण यूज होतो. ब्रशचा यूज होतो. त्याच्यानंतर हा स्केलचा यूज होतो. सो हे सगळे ड्रॉइंगचे टूल आहेत, जे आपल्याला बाय डिफॉल्ट झिरोदाकडनं ऑप्शन्स अवेलेबल आहेत, जे तुम्ही यूज करू शकता. ओके. त्याच्यानंतर इथं अजून काय ऑप्शन आहे, हा डिलीटचा ऑप्शन आहे. प्लस जर तुम्ही इथं आला तर तुम्ही इथं ऑप्शन चेनचा पण एक ऑप्शन असतो. जेव्हा तुम्ही एफ-एन-ओमध्ये ट्रेडिंग करता, तेव्हा या ऑप्शन चार्टचा यूज करतात बरेच लोकं. मी स्वतः करत नाही, पण बरेच लोकं त्याचा यूज करतात. सो त्याचा पण इथं ऑप्शन एक अवेलेबल असतो. ओके. हे ऑप्शन चेन म्हणजे काय आहे किंवा काय, हे आपण नंतर पाहणार आहोत. ओके. त्याच्यानंतर इथं तुम्हाला फंडामेंटल ॲनालिसिस पण मिळून जातं. आपण समजा TCSमध्ये गेलो, TCSमध्ये समजा फंडामेंटलमध्ये जर गेलो, तर फंडामेंटलमध्ये त्याची म्हणजे पी रेशो काय आहे किंवा मग त्याने या वर्षामध्ये किती % डिव्हिडंड दिला किंवा कोणते इव्हेंट आतापर्यंत झाले किंवा समजा ऑक्टोबर 10 तारीखला ₹11चा डिव्हिडंड दिला किंवा त्यांचे क्वार्टरली रिझल्ट किती आहे, ही फंडामेंटल इन्फॉर्मेशन देखील तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरून मिळून जाते. ओके. सो ती इन्फॉर्मेशन तुम्हाला इथून मिळून जाते किंवा जर तुम्ही scanner.com वरती जरी गेलात, तर तिथं देखील तुम्हाला screener.com वरती जरी गेला, तर तिथं पण तुम्हाला वेगवेगळ्या स्टॉकची समजा आता आपण इथं TCS टाकलं, तर TCSचा आपल्याला फंडामेंटल इन्फॉर्मेशन इथून देखील मिळून जाते. सो नॉर्मली मी हा screener.com यूज करतो जर तुम्हाला फंडामेंटल इन्फॉर्मेशन बघायची आहे. आय नो मी एकाच व्हिडिओमध्ये खूप सारे पॉईंट कव्हर करत आहे, बट तुम्ही आत्ता कोणत्याही गोष्टीचा लोड घेऊ नका. नाही समजलं, ठीक आहे, आपण पुन्हा या सगळ्या गोष्टी जाऊन कव्हर करणार आहोत. बट शॉर्टमध्ये मी तुम्हाला टूर देत आहे त्या ॲप्लिकेशनची, की त्या ॲप्लिकेशनमध्ये कोणते कोणते ऑप्शन्स अवेलेबल आहेत. सो म्हणून मला हे सगळं सांगणं गरजेचं आहे. ओके. प्लस एक GTTचा ऑप्शन देखील असतो. समजा इथं तुम्ही गेला तर GTTचा देखील ऑप्शन असतो. आता GTT म्हणजे काय हे आपण पाहूच.
किंवा मे बी आपण पुन्हा एक व्हिडिओ बनवणार आहोत त्याच्यामध्ये. सो आत्तासाठी तुमच्यासाठी हा टास्क आहे. ॲज अ टास्क म्हणून घ्या, की एक वॉचलिस्ट बनवा. वॉचलिस्ट एक इंडेक्सची वॉचलिस्ट बनवा. प्लस तुम्ही निफ्टी 50चे 50 स्टॉक्स ॲड करा. प्लस निफ्टी बँकचे देखील स्टॉक्स ॲड करून ठेवा. आणि कोणता पण एक तुम्ही रँडम चार्ट ओपन करा आणि तुम्हाला काय त्याच्यावरून अंडरस्टँडिंग येते ते ॲटलिस्ट तुम्ही बेसिक क्वेश्चन विचारा. ओके, बायर आणि सेलर एवढं तर तुम्हाला कळतं आणि या सगळ्या कॅन्डल आहेत. सो तुम्ही एवढं पाहू शकतात. ओके, 5 मिनिटच्या टाईम फ्रेमवरती इथून स्टार्ट झाली, समजा इथून सेलिंग स्टार्ट झाली, मग पुन्हा मार्केट एकाच रेंजमध्ये गेलं, मग पुन्हा सेलिंग स्टार्ट झाली. सो तुम्ही बायर आणि सेलरचा मूड समजून घ्या. ओके, सो समजा बेसिक सांगतो, समजा इथून जर बाईंग स्टार्ट झाली, ओके, जर जर इथं ज्यांनी बाईंग केली त्याला इथंपर्यंत जाईपर्यंत प्रॉफिट झालं, राईट. सो त्याला जेवढं प्रॉफिट आहे तेवढं प्रॉफिट झालं, त्याच्यामुळे इथून पुन्हा सेलिंग स्टार्ट झाली. प्लस इथे नवीन सेलर इंट्रोड्यूस झालं. सो जेव्हा पण तुम्ही ट्रेडिंग करायला स्टार्ट कराल तेव्हा तुम्ही बायर आणि सेलरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करायला सुरुवात करा. ओके, आत्ता तुम्ही ही स्टेप नाही केली तरी चालेल. ॲटलिस्ट तुम्ही आत्ता फक्त जर टास्क म्हणून जर तुम्हाला हवं असेल तर ॲज अ वॉच लिस्ट तुम्ही रेडी करून ठेवा. ओके, त्याच्याशिवाय अजून कोणते ऑप्शन्स असतात तर इथं डॅशबोर्ड, ज्याच्यामध्ये तुम्हाला होल्डिंगची इन्फॉर्मेशन, तुमची करंट व्हॅल्यू काय आहे, तुम्ही इन्व्हेस्टेड किती आहात, तुमचे अमाऊंट होल्डिंगमध्ये, ओके, प्रॉफिटमध्ये आहात की लॉसमध्ये आहात. प्लस तुम्ही जर एखादी ऑर्डर प्लेस केली तर ती ऑर्डर तुम्हाला इथं पोझिशनमध्ये दिसते. ओके, आणि जर ती ऑर्डर तुम्ही ओव्हरनाईट घेऊन जात असाल, म्हणजे लाँग टर्म ट्रेडिंगसाठी इक्विटीमध्ये जर तुम्ही ती ऑर्डर ओव्हरनाईट घेऊन जात असाल, म्हणजे लाँग टर्म किंवा स्विंग ट्रेडिंगसाठी, तर ती तुम्हाला नेक्स्ट डेपासून होल्डिंगमध्ये दिसायला सुरुवात होते. ओके, तर होल्डिंगमध्ये तुम्हाला तुमचे सगळे स्टॉक्स, ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली ते स्टॉक्स, त्याची टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे, त्याची करंट व्हॅल्यू किती आहे, आजच्या दिवसाचा प्रॉफिट लॉस किती आहे आणि टोटल प्रॉफिट लॉस किती आहे, हे तुम्हाला दिसते. इथून तुम्ही त्याच्यानंतर एफ-एन-ओमध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर तुम्ही एफ-एन-ओमध्ये जर एखादा ट्रेड प्लेस केला तर तो तुम्हाला पोझिशनमध्येच दिसतो. वेदर म्हणजे जर तुम्ही तो ओव्हरनाईट जरी घेऊन गेला तरी तो तुम्हाला इथं पोझिशनमध्येच दिसतो. ओके, आणि जी तुम्ही ऑर्डर प्लेस केली आहे त्याची हिस्ट्री तुम्हाला इथून दिसते ऑर्डर टॅबमध्ये. आणि सेकंड गोष्ट म्हणजे जर एखादा तुम्ही स्टॉप लॉस सेट केला, म्हणजे जर तुम्ही आत्ता एखादी गोष्ट बाय केली तर त्याचा एक स्टॉप लॉस असतो. तर स्टॉप लॉस काय आहे, स्टॉप लॉस म्हणजे काय, हे आपण पाहणार आहोत. पण शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही स्टॉप लॉस एखादा सेट केला तर तो स्टॉप लॉस तुम्हाला इथं दिसतो ऑर्डरमध्ये आणि तो तुम्ही इथून मॉडिफाय करू शकता. ओके, प्लस जे स्टॉप लॉस असतात ते फक्त तुम्ही इंट्राडेमध्ये सेट करतात. ओके, कारण स्टॉप लॉस हा 1 डेसाठी व्हॅलिड असतो. 1 डेसाठी व्हॅलिड असतो म्हणजे 9:15 पासून 3:30 पर्यंत तो व्हॅलिड राहतो. 3:30 नंतर स्टॉप लॉस एक्सपायर होतो. सो जर तुमची होल्डिंग आहेत आणि होल्डिंगसाठी जर तुम्हाला स्टॉप लॉस लावायचा असेल तर आपण जी-टी-टी ऑर्डर प्लेस करतो. त्याची जी-टी-टी ऑर्डर कशी प्लेस करायची किंवा ती आपल्याला कुठं, नॉर्मली जी-टी-टी ऑर्डर आपल्याला इथं दिसून येते, ती कशी प्लेस करायची आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू. ओके, त्याच्यानंतर इथं बास्केट एक ऑर्डरचा ऑप्शन असतो, एस-आय-पीचा ऑप्शन असतो, प्लस इथं हा होल्डिंगचा ऑप्शन आहे. प्लस फंडमध्ये तुम्हाला तुमची टोटल अवेलेबल मार्जिन किंवा अवेलेबल फंड तुम्हाला दिसून येतो. इथून तुम्ही ॲड फंडच्या ऑप्शनने तुम्ही तुमचा फंड ॲड करू शकता. जिथं तुमचं यू-पी-आय किंवा तुमचा जो कोणता बँक लिंक आहे ती इथं इन्फॉर्मेशन दिसते. तुम्ही इथं एंटर अमाऊंट करून तुम्ही तुमचा फंड ॲड करू शकता. आणि जर तुम्हाला फंड विड्रॉ करायचा असेल तर इथं तुम्ही विड्रॉला गेला तर विड्रॉमध्ये तुम्हाला इथं दिसतं की तुमच्याकडे विड्रॉएबल बॅलन्स किती आहे. त्या बॅलन्समधून तुम्ही इथून अमाऊंट एंटर करून कंटिन्यू करून तो बॅलन्स तुम्ही विड्रॉ करू शकता. त्याच्यामध्ये देखील 2 ऑप्शन आहेत. एक म्हणजे इन्स्टंटली तुम्ही 2 लाखापर्यंत अमाऊंट विड्रॉ करू शकता. पण ती अमाऊंट तुम्ही सकाळी 9 पासून संध्याकाळी 4 पर्यंतच करू शकता अमाऊंट, आणि ज्याच्यामध्ये तुमची कोणतीही त्या दिवशी ऑर्डर किंवा प्लेस असता कामा नये. ओके, तेव्हाच तुम्ही ती ऑर्डर करू म्हणजे विड्रॉ करू शकता, किंवा एफ-एन-ओमधली कोणती पण ओव्हरनाईट तुमचा एखादा ट्रेड असता कामा नये, तेव्हाच तुम्ही इन्स्टंटली ते विड्रॉ करू शकता. आणि रेग्युलरमध्ये तुम्ही नॉर्मली इथं अमाऊंट टाकून ती तुमच्या ती अमाऊंट 24 अवर किंवा 48 अवरमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जाते. ओके, इथं तुम्हाला कोणतीही लिमिट नाही, तुम्ही किती पण अमाऊंट तुम्ही विड्रॉ करू शकता. ओके, त्याच्यानंतर इथं जर तुम्ही गेलात तर तुमच्या आय डीला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं कन्सोलचा ऑप्शन दिसतो.
जर तुम्ही कन्सोलला क्लिक केलात, तर इथं तुम्हाला तुमचा ओव्हरऑल पोर्टफोलिओची ग्रोथ दिसते, ज्याच्यामध्ये तुमची अकाउंट व्हॅल्यू किती आहे, इक्विटीमध्ये होल्डिंग किती आहे आणि कॅश बॅलन्स किती आहे. त्याच्यानंतर पोर्टफोलिओमध्ये जर गेलात तर आणि तुम्ही होल्डिंगमध्ये गेलात, तर तुम्हाला तुमची कंप्लीट होल्डिंगची इन्फॉर्मेशन कोणत्या-कोणत्या स्टॉक्समध्ये किती क्वांटिटी आहेत, किती प्रॉफिट आहे, किती लॉस आहे, हे तुम्हाला कळतं. रिपोर्टमध्ये तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे ट्रेड बुक, कोणते-कोणते तुम्ही ट्रेड केलेत, त्याची तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते. पी-एन-एल थ्रू तुम्ही तुमचं इयर टू इयर पी-एन-एल स्टेटमेंट किंवा तुम्ही कोणती पण एक डेट रेंज टाकून तुम्ही ते पी-एन-एल स्टेटमेंट पाहू शकता. कोणत्या पण सेगमेंटसाठी इक्विटी, फ्युचर ऑप्शन, करन्सी, कमोडिटी, म्युच्युअल फंडसाठी. ओके. प्लस तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत, डाउनलोडचा पण ऑप्शन्स आहेत. तर डाउनलोड्समध्ये तुम्ही वेगवेगळे स्टेटमेंट तुम्ही डाउनलोड करू शकतात. कॉन्ट्रॅक्ट नोट, मार्जिन स्टेटमेंट, त्याच्यानंतर डिव्हिडंडचं स्टेटमेंट. ओके. जेव्हा आपण नॉर्मली आय-टी-आर भरतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला रिक्वायरमेंट लागते. प्लस फंडमध्ये स्टेटमेंट पाहू शकता. अकाउंट इन्फॉर्मेशनमध्ये जर तुम्ही अकाउंट ओपन केलं तेव्हा तुम्ही नॉमिनीज ॲड केला नसेल तर तो नॉमिनीज तुम्ही इथून ॲड करू शकता. ओके. सो मॅक्झिमम इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या ॲपबद्दल सांगितली. ओके. यातले आपण काही ऑप्शन यूज करतो, काही नाही करत. तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला ते कळतच जाईल, की काय यूज केलं पाहिजे, काय नाही यूज केलं पाहिजे. म्हणजे जर तुम्ही कमोडिटीमध्ये ट्रेड करत असाल तर तो ऑप्शन तुम्ही यूज कराल किंवा एस-आय-पी करायचं असेल तर तुम्ही काईट ॲप थ्रू पण एस-आय-पी करू शकता. सो मल्टिपल ऑप्शन्स आहेत. सो ही कंप्लीट या काईट ॲपचे बेनिफिट आहेत. मल्टिपल ऑप्शन आपल्याला काईट ॲपमध्ये मिळतात. जसं तुम्ही ट्रेडिंग स्टार्ट कराल तसे तुम्हाला त्याचे युजेस कळत जातील. ओके. खूप सारे पॉईंट आहेत, खूप साऱ्या गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहेत, पण आपल्याला जसं की आपलं ठरलं की आपल्याला घाई-गडबड नाही करायची आहे. आपण हळू-हळू एक-एक पॉईंट कव्हर करत जाऊ. ओके. आता आपण हळू-हळू लर्निंगकडे जात आहोत, गोष्टी समजून घेण्याकडे जात आहोत. सो नेक्स्ट व्हिडिओपासून मी प्रॉपर लर्निंगवाला कंटेंट बनवणार आहे. सो जर अजून पण तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुमच्या फ्रेंड्सने सबस्क्राईब केलं नसेल, तर त्यांना सांगा की या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. मॅक्झिमम इन्फॉर्मेशन जी माझ्याकडे आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेन. आणि जसं मी नेहमी म्हणतो, आपल्याला मराठी ट्रेडर लोकांची एक कम्युनिटी बिल्ड करायची आहे. सो त्याच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर या चॅनलला जॉइन करा. ओके. येस. सो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.